राजेश प्लीज सोड ना यार. प्लीज राजेश. अरे राजेश, अरे किती किती दिवस होतात तू गावी. इथं तुझी वाट बघून बघून माझे डोळे कसून गेले. पण मी तरी काय केलं. माझ्यावर अथांग सगळ्यात प्रेम करणारी माझी वहिनी फार आजारी आहे. त्यामुळे मी लवकर येऊ शकतो. खरंच राजेश, माणसाच्या आयुष्यात माणसाला किती संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून तरुण जाणणारच जीवनात यशस्वी होतो. तुझ्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. त्यामुळे ही संपत्ती आहे, घरदार, वैभव सर्व काही सोडून भेटायला. खरंच राजेश, तू समोर आलास ना की जीवनातलं सगळं दुःख विसरून जाते. पण राजेश, आपल्या प्रेमाला कुणाची दृष्टी लागणार नाही ना. सारी दुनियाच प्रेम दिवाणी आहे. आणि तुझ्यासारखी स्वप्न सुंदरी समोर आल्यावर कोणाचे विचार प्रेम करायला. खरंच खरंच राजेश, पुरे झाला तुझा चावटपणा. अरे वेड्या, लोक काय म्हणतील. तुझ्या पुढं मला जगाची पर्वा नाही. तेव्हाचा इतिहास दादी, माई आणि अंजली, विजय, उज्ज्वला, वसुदेव, छाया, राजेश, वंदना असं कित्येक प्रेम मिळाली. तुझ्या प्रेमासाठी वाटेल तो त्याग करत आहे. याची कल्पनाच नव्हती मला. चंद्राचा वैभव नको 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 राजेश, मला यातलं काही पण नको. तो बंगला, नोकर चाकर, पैसा पाणी सहज मिळेल. पण काय मला तुझ्यासारखं पती हवाय. जसं सीताबाईला प्रभू रामचंद्र पती म्हणून लाभले, तसं मला 7 जन्म पती म्हणून तू लाभावास. राजेश, सांग ना, तू माझा पत्नी म्हणून स्वीकार करशील ना. तुझ्या मनात अशी शंका का निर्माण होते हेच मला सांग. राजेश, आणि मी एक अभागी समाजगिरणीची मुलगी आहे. माझा जन्म वाईट कुळात झालाय. काढून दे रे. लोक मला वाईट नजरेने बघतात. अगं मीना, तुझ्या जन्माला घरी तू समाजाची मुलगी असते. तुझा जन्म जरी अशा काळात झाला असला तरी तू दिसायला सुंदर आहे, तू शिक्षित आहेस. आणि उच्च शिक्षण हेच माणसाचं उच्च फळ असतं. वंश, जातपात, धर्म हे सर्व माणसाने परमेश्वरा सुद्धा सर्व प्रकारची फुलं सांगतात ना. अरे पण माझ्या जीवनाची एक कडू कहाणी. लहानच माझे बाबा मला सोडले. त्यानंतर माझ्या आईने तमाशाची बारी झाली. तिनेच मला लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं, मला चांगलं बरं सुद्धा लावलं. एके दिवशी आई तमाशाची बारी घेऊन एका गावात गेली. तिच्यावर काय झालं,
झालं ते गंभीर आहे. हे काय होतं? राजेश, अरे हे काय केलंस? काय केलं? तुमच्यासारखीच माझी करून चालू. मी लहान असताना माझी आई बाबा मला सोडून घेतले. दादा वहिनीनं माझा सांभाळ केला. माझ्या वडीलचे शिक्षण त्यांनीच केलं. माझ्या वडीलचा स्वभाव हा गोडा आहे. आणि त्यांची आयुष्यभर सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. तू माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून साथ दिलीस तर हे सहज शक्य आहे. आपण दोघं सुद्धा जीवनात समोर आहोत. खरंच या जीवनात मी तुला कधी नंतर देणार नाही. अरे वेड्या, संसाराची सागरात अरे लंपा चालत असताना पती पत्नी हे दोघं सुद्धा आधार असतात. तसा आधार मी या जन्मात तुला द्यायचं ठरवलंय. असं जर असेल तर माझी बाई बसती म्हणून आपण लवकर लग्न करू आणि संसार टाकू. राजेश, लग्नाची एवढी गडबड करू नकोस. लग्न अगोदर माझी एक अट आहे की तू पूर्ण करशील का? काय म्हणा सांग, अशी तुझी कोणती अट आहे? राजेश, नुकताच माझा सीआयडी इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण झालाय. आधी मला माझ्या आईच्या खुनाचा तपास लावायचा आहे. पण त्याच्यानंतर आपण लग्न करूया. सर्व काही तुझ्या मर्जीप्रमाणे म्हणजे ज्या प्रसंगी ते चुंबन दे नाही ए, no, no, no. आत्ताच नाही आहे. प्लीज दे ना. अरे मिने तू कधीच गावा पडतो. हो ते राहू द्या पण ही पाया पण आहे. ही माझी गर्लफ्रेंड आहे. मी जाते आता. बाय. अहो मालक नव ध्यान कोणाकडे आहे तुमचं? बरं ते जाऊ दे. मालक तुम्ही घरी चला उद्या. पाठवत नाही माझ्या होईल तर होय मालक, वहिनीला तेव्हा होऊन 1 महिना झाला. अरे माझ्या माहीचा आधार माझ्या तुकडा देवानं मला माझी आई बाबा गेलं पण माझी वहिनी लाख कोणाची वहिनी घरी चला कुठे घरी येऊन तरी घरी बाहेर